गोष्टीचं नाव आहे गुग्गी निघाला अमेरिकेला. त्या दिवशी घरात एकच विषय सुरू होता, अमेरिकेचा. मम्मा व पप्पा अमेरिकेला जाणार होते. त्यांना म्हणे तिथे महिनाभर तरी राहावे लागणार होते. महिनाभर जायचं तर गुग्गीचं काय करायचं? तो आपल्याशिवाय कंटाळून जाईल, मम्मा म्हणाली. जाऊ आपण त्यालाही घेऊन अमेरिकेला, पप्पा म्हणाले. काहीतरीच काय, त्याला नेणं काय सोपं आहे का? तो राहील इथे बबनबरोबर, आपण फोनवर बोलूच की त्याच्याशी, मम्मा म्हणाली. हे सर्व कान टवकारून ऐकल्यावर मी लगेच उठून पप्पांजवळ उभा राहिलो. त्यांच्या अवतीभोवती फिरून न्या ना मला पण अमेरिकेला म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. खूप ऐकलं होतं अमेरिकेविषयी. तिथे म्हणे कुत्र्यांचे खूप लाड होतात. कुत्र्यांना हॉटेलात, मॉलमध्ये कुठेही त्याच्या घरातील लोकांबरोबर जाता येतं. तिथे चीज, केक, च्युईंग स्टिक्स तर तऱ्हेच्या डॉग फूडची नुसती रेलचेल असते. मॉलमध्ये पाळीव प्राण्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, बॉल, पिकनिकला जाण्यासाठी खास साहित्य विकत मिळतं. हे सगळं घरी अमेरिकेहून आलेल्या पाहुण्यांकडून मला समजलेलं होतं. पप्पा म्हणाले, नेऊ का आपण त्याला आपल्याबरोबर? त्याचे कागदपत्र तयार करून घेऊन जाऊ. हो का? चला, माझी एक चिंता मिटली, मम्मा खुश होऊन म्हणाली. त्या दिवसानंतर मी माझे सगळे बॉल एकत्र आणून एका टोपलीत ठेवले. माझी चादर, साखळी, पट्टा अशा माझ्या गोष्टींची जमवाजमव केली. पप्पा गावाला जाताना असंच करतात, ते मी पाहिलं होतं. एक दिवस मम्मा आणि पप्पा गेले मुंबईला, व्हिसा का काय ते आणायला. मला नेलंच नाही. मला वाटलं अमेरिकेला न्यायचं रद्द केलं. पण मी निश्चय केला, काही झालं तरी मी अमेरिकेला जाणारच. मी त्या दिवसापासून नीट वागायचं ठरवलं. उगाच हावरटपणा नाही करायचा. कोणाच्याही पुढ्यात ते खात असताना नाही उभं राहायचं. डोळ्यात तेल घालून घराची राखण करायची. मग नेतीलच मला ते अमेरिकेला. मम्मा आणि पप्पा मुंबईहून परतले ते आनंदातच, बरोबर केलेल्या खरेदीची अनेक पाकिटं घेऊन. चला बुवा, एक मोठंच काम झालं, व्हिसा मिळाला, पप्पा म्हणाले. हो ना, आपण गुग्गीला बरोबर नेणार म्हणून त्या व्हिसावाल्यांचे चेहरे किती खुलले होते नाही का? लगेच त्यांनी गुग्गी कुठल्या कुळातला आहे, त्याचे वय काय, सगळ्या चौकशा केल्या. गुग्गीला बरोबर नेलं तर भारतात परतणार का असंही विचारलं त्यांनी, मम्मा म्हणत होती. हे ऐकून मात्र मी जरा घाबरलोच. अमेरिकेला जाऊन मम्मा पप्पा आमच्या या घरी परतलेच नाहीत तर तिकडे मी राहणार नाही हा बुवा कायमचा. ऐकलंस का? लुफ्थांजाची तिकीटं बुक झाली आहेत आपली. जर्मनीत फ्रँकफुर्टला विमान थांबलं की ते गुग्गीला खायला प्यायला देतील व अंघोळही घालतील, पप्पा मम्माला म्हणाले. जर्मनी म्हटल्यावर माझे कान ताठ झाले. चला, त्या निमित्ताने आमची जर्मन शेफर्डची जर्मनी तर पाहून घेईन. मी लक्ष देऊन ऐकतोय हे पाहून मम्मा मला म्हणते कशी, गुग्गी, आपण अमेरिकेला जाणार आहोत. जर्मनीतच थांबून चालणार नाही हा. मी कशाला थांबतोय जर्मनीत? मी आपला तुमच्या बरोबर तुम्ही जाल तिथे येणार. घरात एकच विषय सुरू होता, अमेरिकेचा. कशी असेल बरं अमेरिका? मी विचार करायला लागलो. कोणीतरी म्हणत होतं की तिथे भटके कुत्रे नसतात. सगळे पाळीव कुत्रे, मालकांचं ऐकणारे. कुत्र्यांनी बाहेर रस्त्यावर पॉटी केली तर मालकाला ती एका डब्यात घेऊन टाकून द्यावी लागते. घाण नाही, वास नाही, सारं कसं स्वच्छ स्वच्छ. बापरे, मग मी हुंगायचं काय? मला प्रश्नच पडला. चला, 1 महिना तरी मला गुग्गीसाठी पोळ्या कराव्या लागणार नाहीत, मम्मा म्हणाली. म्हणजे मी अमेरिकेत काय उपाशी राहायचं की काय? असं असेल तर मी नाही बुवा जाणार अमेरिकेला. तिथे कुत्र्यांसाठी सुद्धा इतक्या प्रकारचं पॅक जेवण मिळतं ना की गुग्गी अगदी खुश होईल बघ, मम्मा पप्पांना म्हणाली.
मग हरकत नाही जायला अमेरिकेला. काहीतरी वेगळ्या चवीचं तरी खाईन, माझ्या मनात आलं. पुढचे बरेच दिवस मम्मा पप्पांचे खूप धावपळीत गेले. घरात मोठमोठ्या बॅगा भरल्या जात होत्या. खरेदी सतत चालू होती. माझ्यासाठीही एक छोटी बॅग ठेवली होती. आणि एकदाचा तो दिवस येऊन ठेपला. माझे रस्त्यात भेटणारे सर्व श्वानमित्र गेटपाशी येऊन मला भेटून गेले. शिवाय राधा, मिताली, तन्मय, चिन्मय, अपराजिता ही सगळी मुलं मला भेटायला आली होती. मितालीला तर रडूच आवरेना. मला कुरवळत ती सारखी म्हणते कशी, "गुगी प्लीज लवकर परत ये हां. तिथेच राहू नकोस, आम्हाला विसरू नकोस हां प्लीज." तन्मय, चिन्मय बॉल टाकून माझ्याशी थोडा वेळ खेळले. "गुगी, तुझा हा बॉल आता फार जुना झालाय. तू अमेरिकेहून नवीन आण एक तुझ्यासाठी," चिन्मय म्हणाला. मलाही या सर्व मित्रमंडळींना सोडून जायचं म्हणून फार वाईट वाटत होतं. सर्वांना पुन्हा पुन्हा पॉ देऊन, थोडं चाटून मी एकदाचा गाडीत बसलो. मला वाटलं गाडीनेच जायचं अमेरिकेला. पण बऱ्याच वेळानंतर आम्ही चक्क विमानतळावर पोचलो. तिथे ही गर्दी होती आणि अचानक मला कोणीतरी हाक मारली. पाहतो तर काय, चक्क आजोबा, मावशा, ताया सगळेच्या सगळे आम्हाला अच्छा करायला विमानतळावर आले होते. या सगळ्यांना सोडून जायचं या कल्पनेने मात्र मी पुन्हा गदगदलो. मम्मा, पप्पा एका चाकाच्या गाडीवरून आमच्या मोठ्या बॅगा ठेवून गाडी ढकलत एका मोठ्या दरवाज्यातून आत जाऊ लागले. मीही सगळ्यांना पुन्हा पुन्हा पॉ देऊन त्यांच्याबरोबर आत गेलो. कानावर "गुगी बाय, गुगी बाय" पडत होते. मी मागे त्या लोकांकडे बघत चाललो होतो आणि माझं लक्ष नाही असं पाहून विमानतळावरची माणसं माझा पट्टा धरून मला एका पिंजऱ्यात टाकायला लागली. एका क्षणात मी थैथयाट करायला लागलो. मी भुंकून भुंकून विमानतळ डोक्यावर घेतले. माझा तो अवतार बघून ते लोक जे घाबरले. हात चावला तर काय घ्या म्हणून टरकले. मी एक जोराचा हिसका देऊन स्वतःची सुटका करून घेतली आणि पळत सुटलो. मला सैरावैरा पळताना पाहून सगळे लोक बॉम्बस्फोट झाल्यासारखे घाबरून किंचाळायला लागले. विमानतळावर एकच गोंधळ उडाला. लोकांच्या सामानाच्या गाड्या इकडे तिकडे घरंगळून जाऊ लागल्या. कोणीतरी बाई मोठ्या मोठ्याने काहीतरी सूचना देत होती. सगळीकडे नुसता आवाजच आवाज. मी बाहेर पळून जाण्यासाठी मगाशी आत आलो. ते दार शोधत होतो, पण सगळीकडे नुसती काचेची दारं आणि माणसं. शेवटी एकदाचं एक दार आपोआप उघडलं गेलं. त्यातून मी बाहेर पडलो. बाहेर सगळीकडे गाड्याच गाड्या आणि माणसंच माणसं होती. दूरवर मला आजोबा, मावशा, ताया जाताना दिसले. मी धूम ठोकून त्यांच्याकडे गेलो. मावशा, ताया अजूनही त्यांचे डोळे पुसत होत्या. मी त्यांच्या भोवती गिरक्या मारल्या आणि "मी नाही जाणार अमेरिकेला. मी तुमच्याबरोबर घरीच येणार" म्हणून सांगून टाकले. मागच्या पायावर उभे राहून त्यांना विनवणी केली. मला परत आलेला फोन ते बुचकळ्यातच पडले, पण खुशही झाले. "गुगी, चल घरी. आपलं घर सोडून कशाला जायचं इकडे तिकडे?" आजोबा म्हणाले. आम्ही सगळे गाडीत बसलो. मम्मा पप्पा विमानातून गेले अमेरिकेला आणि मी आमच्या गाडीतून घरी गेलो.